स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पदभरती 2023 साठी काय महत्त्वाची एक प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत। यामध्ये खूपच महत्त्वाचे आयएमपी प्रश्न आपण ऍड केलेले आहेत जे की तुमच्या येत्या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहे। तर आपला हा प्रश्नपत्रिका क्रमांक 14 आहे। या अगोदर आपण 3 प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत। सर्व प्रश्नपत्रिकांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेल्या आहेत तो देखील जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर चला पहिल्या प्रश्नासोबत या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री आहेत? सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर। प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर अगदी तुम्हाला 5 ते 10 सेकंदाचा वेळ मिळेल। त्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून माझ्यासोबत तुमची देखील यामध्ये तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे। तुमचा जो प्रश्न असतो तो लगेच समजून येतो आणि जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगितलं तर परीक्षेच्या वेळेस जर प्रश्न आला तर लगेच अगदी 5 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर आठवून येतं। तर पटकन 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा वेळ दिला जाईल, तर त्यामध्ये तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा आपल्याला खालीलपैकी महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री विचारलेले आहे, ठीक आहे। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए श्री राधाकृष्ण विखे पाटील। ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, ठीक आहे। चला पुढे प्रश्न 2 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? महत्त्वाचा प्रश्न। या प्रश्नाचं उत्तर माझ्या अंदाजानुसार 100% सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 1 मे 1960 रोजी। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल। चला पुढील 3 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर काय होईल मग? ऑप्शन क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल। चला 4 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, रेग्युलर या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा। सोबत आपण जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी अशा प्रकारचे 20 ते 30 प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे आणि सर्व विषयांचे स्टडी मटेरियल सुद्धा काढलेलं आहे। जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर फक्त 119 मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे। यामध्ये तुम्हाला 20 ते 30 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जातील आणि सर्व विषयांचे जेवढे होईल तेवढे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे। त्याची प्राइस आपला आता सध्या फक्त आपण 119 रुपये ठेवले। जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक नंबर देतो बघा 91 39 64 31 99। हा जो नंबर दिसत आहे 91 39 64 31 99 या नंबरच्या फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने 119 रुपयाचे पेमेंट करायचे। पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल। आतापर्यंत आपण जवळपास 15 ते 20 प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत, त्या सर्व तुम्हाला भेटून जातील। सर्व विषयांच्या नोट्स देखील तुम्हाला त्यामध्येच भेटून जातील, ठीक आहे। तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे। सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती टेलिग्राम चॅनलवरती भेटलं जाईल, ठीक आहे। अशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे। तर या नंबरवरती पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा, सर्व काही तुम्हाला स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जाईल आणि परीक्षा होईपर्यंत सहकार्य केलं जाईल। जेवढं होईल तेवढं तुम्हाला नोट्स देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर बघा पुढे आपल्याला काय दिलेला आहे 4 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे घटात्मक प्रमुख कोण आहेत? अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय। तर आपल्या 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती। ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे बघा 5 नंबरचा प्रश्न चालू आहे, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय। तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर 5 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ठीक आहे। 3 आहेत। ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य होईल। बघा प्रश्न थोडक्यात खाली राहिलेला होता, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मग पुढे आपल्याला 6 नंबरचा प्रश्न दिसत असेल, लेखनी या नामाचे अनेक वचन ओळखा। लेखनी शब्द दिलेला आहे, तर लेखनी या नामाचं अनेक वचन काय होतं? ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल। पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला 7 नंबरचा, स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या वाक्यातील, ठीक आहे, हे जे वाक्य दिलेलं आहे तर या वाक्यातील जी म्हण इथं कामी येत असेल नाही तर त्या अर्थाची म्हण तुम्हाला शोधायची, म्हणजे या आशयाची म्हण कोणती ते तुम्हाला शोधायचे, ठीक आहे। स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण आपल्याला ओळखायची आहे। तर चला पुढे आपल्याला काही पर्याय दिसत असतील, त्यासाठी बघा हे पर्याय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील। तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल सांगा बरं? ऑप्शन क्रमांक सी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा योग्य इथं अर्थ होतोय, ठीक आहे, अशा प्रकारचा। चला पुढील प्रश्न 8 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे,
मुलाहिजा न बाळगणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मुलाहिजा न बाळगणे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल परवा न करणे. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 9 नंबरचा प्रश्न चालू आहे. भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. पुढे 10 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजे टिंबटिंब. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजे स्थितीज. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे. आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. एखाद्या काव्यात चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक स्थानी एक किंवा अनेक अक्षर वेगवेगळ्या अर्थाने येतात तेव्हा कोणता अलंकार होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यमक. ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 2 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल सांगा बरं? ताम्र पण होतं आणि कांचन पण होतं. तर हे दोन्ही ऑप्शन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे. 13 नंबरचा प्रश्न. दाती तृण धरणे म्हणजे काय? दाती तृण हा एक वाक्यप्रचार आहे. ठीक आहे, हा एक वाक्यप्रचार आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. ठीक आहे, शरणागती पत्करणे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल. 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला. आमच्या अंगणात रोज फिरवायला येत होता या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायला सांगितलेला आहे. आमच्या अंगणात रोज फिरवायला येत होता या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन ए म्हणजेच भूतकाळातील हे वाक्य हे आपल्याला सांगता येईल. चला पुढील बघा 15 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. 15 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए फ्रान्सच्या देशात. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारच्या भरपूर प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका आणि नोट्स मिळवण्यासाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. 9139 64 31 99 हाच नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. भरपूर प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत. मागील आपण 10 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्यात. त्या सुद्धा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो देखील तुम्ही तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.